Hence, our next topic number 2, solutions. Here, some definitions in that topic. First, see the definition solution. Before that, in the last topic, already discussed, system plus surrounding is equal to universe. Same here, one more definition, that is solution. Solute plus solvent is equal to solution. Okay, see actual definition of the solution. The solution is a homogeneous mixture of two or more pure substances. In that, one of the solute and second one is the solvent. Okay, then see here the next definitions, that is the solute and solvent. See here, solute, in a solution the component which dissolve and constituent smaller proportion of a solution is called a solute, and solvent, the component in which the solution formation takes place and which constituent larger proportion of solution is called solvent. In short, what? Solution, that means the combination of solute and solvent. Solute, that means which containing the lower percentage of the constituent, and solvent containing the higher percentage of the constituents. ओके, म्हणजे ज्याचं पर्सेंटेज कमी असेल त्याला सोल्यूट म्हणायचं आणि ज्याचं पर्सेंटेज जास्त असेल त्याला म्हणायचं सॉल्वंट. समजा एका बिकरमध्ये वॉटर घेतले आणि त्या वॉटरमध्ये आपण सॉल्ट ॲड केला आहे, तर सॉल्टचं पर्सेंटेज हे कमी असतं म्हणून त्या सॉल्टला आपण काय म्हणतोय, सोल्यूट म्हणतोय, आणि वॉटरला काय म्हणायचं आहे, सॉल्वंट असं म्हणतोय. ओके, आणि ते सोल्यूट प्लस सॉल्वंट एकत्र जे आपण डिझॉल्व झालं आहे त्याला टोटल याला काय म्हणायचं आहे, सोल्युशन म्हणायचं आहे. ओके, ते फक्त सॉलिड आणि लिक्विड याच फॉर्ममध्ये असतं असं नाही, तर त्याचे टाईप्स आहेत सोल्युशनचे, ते आपण जस्ट डिस्कस करूया. ज्याच्यामध्ये फर्स्ट टाईप बघतोय स्टेट, इथे आपल्याला एक टेबल दिसतंय. फर्स्ट टेबल दिसतंय, स्टेट ऑफ सोल्यूट, स्टेट ऑफ सॉल्वंट, सम एक्झाम्पल्स. एक एक्झाम्पल आपण फक्त जस्ट बघूया. सोल्यूटचे स्टेट कुठले आहे, सॉलिड, आणि लिक्विड काय दिसतंय, सॉल्वंट. म्हणजे आत्ता जस्ट आपण घेतलेलं एक्झाम्पल सॉल्ट इन वॉटर, हे एक जनरल एक्झाम्पल आपल्याला चालेल. ओके, म्हणजे जर सॉल्ट घेतलं तर ते असेल सोल्यूट आणि वॉटर हे काय असणार आहे, सॉल्वंट असेल. क्लिअर. देन सी दी नेक्स्ट टाईप ऑफ द सोल्युशन, सॉलिड प्लस सॉलिड असं म्हटलेलं आहे. इथे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. मेटल अलॉयज. Alloys, we know that the definition of alloy, the mixture of metal non-metal or non-metal. Okay, for example, one more alloy, bronze. हे काही एक्झाम्पल्स दिलेले. आपण डेली लाईफमधलं जर एक्झाम्पल जर घेतलं तर राईसमध्ये एखादा स्टोन असेल, राईस आपण म्हणतोय, तर स्टोनचं पर्सेंटेज लोअर असतं म्हणून त्याला सोल्यूट म्हणायचं, आणि राईसचं पर्सेंटेज हायर असतं त्याला म्हणून काय म्हणायचं, सॉल्वंट. ज्याचं पर्सेंटेज हायर त्याला सॉल्वंट आणि लोअर असेल त्याला सोल्यूट म्हणायचं. इज दॅट क्लिअर? ओके, देन सी दी नेक्स्ट वन एक्झाम्पल, सॉलिड अँड गॅस. सॉलिड काय दिसतं, सोल्यूट, आणि गॅस सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल आयोडीन इन एअर. सॉल्वंटचं एअरचं पर्सेंटेज हायर आहे, ज्याच्यामध्ये आयोडीन आपण समजा ठेवलेलं आहे, तर त्या आयोडीनला सोल्यूट म्हटलं आहे आणि एअरला काय म्हटलेलं आहे, सॉल्वंट. हे झालं सोल्यूट, सगळे सॉलिड असताना. नाऊ सी द नेक्स्ट टाईप ऑफ द सोल्युशन, दॅट इज दी लिक्विड सोल्यूट अँड दी लिक्विड सॉल्वंट, दॅट मीन्स लिक्विड प्लस लिक्विड. ओके, सम एक्झाम्पल्स, गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल एक जनरल एक्झाम्पल घेतलं, अल्कोहोल, इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल आपण थोडंसं एक 1 ml घेतलं आणि ते 100 ml वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, तर वॉटर हे सॉल्वंट झालं आणि इथेनॉल हे काय झालं, सोल्यूट झालं.
Okay, see the next one, that is liquid and solid. Liquid is the solute and the solvent is solid. For example, amalgam of mercury with metals as mercury and silver असं म्हटलंय. अमालगम हा वर्ड फर्स्ट टाइम असेल, तुम्ही असं ऐकलेलं असेल. म्हणजे अमालगम कशाला म्हणायचं, Hg amalgam, that means suppose here ZnHg, Zn zinc and Hg mercury, zinc and Hg च्या मिक्सचरला आपण अमालगम म्हणतोय, किंवा NaHg हे ऐकलं असेल लास्ट इयरला, कॅटलिस्ट म्हणून यूज केला होता. सोडियम अमालगम, फॉर एक्झाम्पल सोडियम आणि काय म्हटलंय अमालगम, सोडियम मर्क्युरी. याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, लिक्विड काय आहे सोल्यूट. आता Hg राईट, मर्क्युरी आणि सोडियम काय म्हटलं आपण सॉल्व्हंट आहे राईट. म्हणजे आता याच्यामध्ये सॉल्व्हंट काय म्हटलंय बघा, सॉलिड म्हटलंय ना, म्हणजे Na हा काय झाला आहे सॉल्व्हंट आणि Hg मर्क्युरी हा काय झालेला आहे सोल्यूट. ओके, then see here liquid gas is one of the next type of the solution, that is liquid gas, chloroform in nitrogen. हे एक एक्झाम्पल तुम्ही समजा डेली लाईफमधलं घ्यायचं झालं एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल ऑक्सिजन इन वॉटर, डिझॉल्ड ऑक्सिजन इन वॉटर. ऑक्सिजन लोअर पर्सेंटेज आहे म्हणून त्याला सोल्यूट म्हणायचं, हायर पर्सेंटेज ऑफ वॉटर दॅट मीन्स दी सॉल्वंट. देन सी दी नेक्स्ट वन टाईप ऑफ द सोल्युशन, गॅस लिक्विड, गॅस सॉलिड, गॅस गॅस. गॅस लिक्विड फॉर एक्झाम्पल कार्बोनेटेड वॉटर असं म्हटलं आहे, गॅस हा काय सोल्यूट आहे, लिक्विड liquid, carbonated water, CO2 in water, okay, oxygen in air. And then see the 8th number, gas solid. Gas is the solute and the solid is the solvent. Okay, H2 in palladium, palladium Pd. Okay, H2 is the gaseous phase, palladium is in the solid phase. Gas gas, air, air is one of the example for the gas, air which containing the CO2, N2, argon, etc. and other gases. All these are the types of the solutions. काय काय स्टडी केलं आपण, solutions definition, types of solutions, solute definition, solvent definition. Okay, next see this some important definition which are the related with the solutions. In that first one definition, that is the saturated solution. The second one, unsaturated solution and supersaturated solution. All these terms depends on the percentage of the solute. Okay, first here, first one, that is the saturated solution which contains maximum amount of solute. If maximum amount of solute in the solution, then that is saturated solution. Okay, see here supersaturated solution. If the percentage or amount of solute is very high, then that is supersaturated. Okay, and in case of unsaturated solutions, here the minimum amount of solute dissolved in a given amount of solvent. In case of saturated solution, higher percentage, unsaturated minimum percentage of solute, and supersaturated very high. Okay, that means than the greater than the saturated solution. Okay, see the next definition, that is the solubility. This point, on that point general question define solubility. We know that the solubility that means the amount of substance dissolved in 1 liter.
amount of substance dissolved in a volume. See here, actual definition, the solubility of a solute is its amount per unit volume of saturated solution at a specific temperature. The amount of solute in 1 liter known as an solubility. Therefore, see here the unit of the solubility, mole per liter. N number of the moles dissolved into the 1 liter known as an solubility. Okay, next point आपण next video मध्ये बघूया.